लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खासगी शिकवणीला जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न रविवार दिनांक 24 रोजी सकाळी 8 वाजता सारडा सर्कल येथे घडला। एका जागृत महिलेच्या आणि इसमाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला। इसमाने कारचा नंबर घेऊन मुलीला दिल्याने पोलिसांनी संशयिताला पवननगर येथून ताब्यात घेतले। मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कपिल गंजीबाई लीला वय 40 असे या संशयिताचे नाव आहे। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी 8 वाजता सारडा सर्कल येथून रस्ता ओलांडून नॅशनल ज्युनियर कॉलेज जवळ आली असता एका पांढऱ्या रंगाच्या थार कारमधील व्यक्तीने गाडी थांबवली। मेरे गाडी में वेट आजा असे 2 वेळा बोलला। मुलीने लक्ष न देता पुढे चालत असताना संशयिताने कारने पाठलाग करत परत गाडीत बसण्यास सांगितले। मुलीने पाठीमागे वळून गाडीला गोल फिरून पळत असताना चालकाने आरशामध्ये बघून पाठलाग केला। मुलगी एका वृद्धेच्या पाठीमागे लपली। एक अनोळखी व्यक्तीने क्या हुआ बेटा, इतनी क्यों घबराई हुई है असे विचारले। मुलीने सर्व सांगितल्यानंतर इस्माने गाडीचा पाठलाग केला असता संशयिताने गाडी रिव्हर्स घेत पलायन घेतले। घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दिली। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मुलीच्या अपहरणाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। सुदैवाने एक महिला आणि इसमाने हिंमत दाखवत कारचा पाठलाग केल्यानंतर चालकाने पलायन केल्याने मोठा गुन्हा टळला आहे। संशयिताला सिडको येथून अटक करण्यात आली आहे। मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 287/25 BNS कलम 74 75/2 78/2 187/2 आणि पोस्को कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची हकीकत अशी की दिनांक 24/8/25 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पीडित मुलगी ही खाजगी क्लासला जात असताना सारडा सर्कल नॅशनल उर्दू स्कूलच्या रस्त्याने पाठीमागून थार रॉक्स मोटर कारमधील चालकाने तिचा पाठलाग करून तिच्या जवळ येऊन माझ्या गाडीमध्ये बस असं तिला अश्लील इशारा करून तिचा पाठलाग केला। त्यामुळे मुलगी घाबरली आणि रस्त्याने पुढे जात असता पुन्हा तो तिच्या पाठीमागून जाऊन त्याच प्रकारे बोलला। त्यानंतर सदरची मुलगी ही मदतीसाठी त्या ठिकाणी महिला आणि पुरुष होते त्यांच्याकडे गेली असता सदरचा चालक त्यानंतर मग रिव्हर्स टाकून त्या ठिकाणी निघून गेला। बळीत मुलगीने वडिलांसोबत येऊन या ठिकाणी तक्रार दिल्याने तात्काळ गुन्हा नोंद करून डिटेक्शन टीमच्या मदतीने सदर गाडीचा नाव व पत्ता काढला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी नामे कपिल धनजीबाई लीला पटेल वय 40 वर्ष राहणार पाथर्डी फाटा नाशिक यास अटक केले। तसेच सदर गुन्ह्यामध्ये त्याने वापरलेली जी थार रॉक्स पांढऱ्या रंगाची जी मोटार कार आहे ते देखील जप्त करण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.